नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पुण्यातील कार अपघात प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत। त्यात अल्पवयीन आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली। विशाल अग्रवालने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी त्या मुसके आवळले आहेत। त्यानंतर आता अल्पवयीन आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे जाणून घेऊयात विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत। विशाल अग्रवालने पोलिसांना चकमा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। पोलिसांचा तपास भरकटवण्यासाठी त्यांनी त्यांची नेहमीची कार आणि ड्रायव्हर मुंबईच्या दिशेने पाठवली आणि दुसरी कार चालकाच्या कोल्हापूर मार्गाने गोव्याच्या दिशेने रवाना केली आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये ते स्वतः मुंबईला गेल्याची माहिती दिली। विशाल अग्रवालने स्वतःचा फोन बंद करून नवीन नंबर वापरायला सुरुवात केली आणि तो त्याच्या मित्राच्या गाडीतून संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाला। पण संबंधित गाडीचा जीपीएसद्वारे शोध घेण्यात आला। यानंतर पुणे शाखेने पाठवलेल्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची ओळख पटवली आणि विशाल अग्रवाल याला अखेर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली। आता त्याला उद्या मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या अनेक पिढ्या बांधकाम व्यवसायात आहेत। ब्रह्मा कॉर्प नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी सुरू केली। त्यांचे वडील विशाल अग्रवाल आता या जवळपास 40 वर्ष जुन्या कंपनीचे मालक आहेत। ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी अनेक कंपन्या सुरू केल्या आणि त्यांच्या कंपन्या पुण्यातील वडगाव शेरी, खिराडी, विमाननगर भागात आहेत। त्यांनी अनेक मोठे गृह प्रकल्प देखील सुरू केले। आरोपीच्या कुटुंबाकडे ब्रह्मा मल्टीस्पेस, ब्रह्मा मल्टीकॉन यासारख्या व्यावसायिक कंपन्या आहेत। त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपन्या पुण्यात पंचतारांकित हॉटेल्स देखील त्यांनी बांधले आहेत। सध्या विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्या असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे 601 कोटी रुपये आहे।